आजवर रील्स आणि रील्सचे दुष्परिणाम यावर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल, बोलला देखील असाल. रील्स कुठपर्यंत आणि काय परिणाम करू शकते याची अनेक उदाहरणं देखील तुमच्या नजरेत आली असतील. रील्समुळे अनेक गैरप्रकार घडल्याचं देखील समोर आलेलं आहे. पण रील्स पाहून एखाद्याचे प्रायव्हेट पार्ट म्हणजेच वृषण विकण्याचा प्रयत्न केला जाईल असा विचार आजवर तुमच्या स्वप्नातही आला नसेल. पण आता हे वास्तवात घडलंय. एका व्हायरल रीलमधील पुरुषांचं वृषण म्हणजेच टेस्टिकलच्या बाबतीत केल्या गेलेल्या दाव्यावरून इन्स्पायर होत भोपाळमधल्या जोएबनं आपल्या मित्रांकरवी एका निष्पाप पोराचे टेस्टिकलच चक्क कोट्यावधीत विकण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रकरण सध्या देशभर चर्चेत आलंय. सोबतच यामुळे सोशल मीडियाचे दुष्परिणाम आणि माणुसकी, संवेदनशीलता या सगळ्या गोष्टींवर या घटनेनं मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाने देशभर जिथं खळबळ उडाली आहे तिथंच सध्या मध्य प्रदेशचं पोलीस खातं आता देशात पुरुषांचं टेस्टिकल आंतरराष्ट्रीय पातळीवर विकणारी एखादी टोळी कार्यरत आहे का याचा शोध घेते. या प्रकरणात पोलिसांनी जोएब, आमिर आणि त्याच्यासह आणखी तिघांना अटक केली. नक्की काय घडलं या प्रकरणात यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. आजवर तुम्ही ऑर्गन ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील. माणसाच्या शरीरातील किडनी किंवा इतर कुठल्या अवयवांना बेकायदेशीररित्या विकून त्यातून आर्थिक लाभ मिळवल्याची अनेक प्रकरणं आजवर देशात आणि महाराष्ट्रातही उघड झाली आहेत. पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटचं प्रकरण अजूनही शांत झालेलं नाहीये. यात किडनीला 20 लाख रुपयांचा भाव असल्याचं बोललं गेलं. पण आता भोपाळमधून एक टेस्टिकल कांड समोर आलंय. या प्रकरणातील आरोपींना टेस्टिकलचे कोट्यावधी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. या प्रकरणाची सुरुवात झाली ती भोपाळच्या इक्बाल मैदान एरियातून. इथं पेन आणि किचन विकणारा एक 17 वर्षांचा मुलगा रेहान 6 ऑगस्टच्या रात्री गायब झाला. रेहानचे वडील वारले होते तर त्याची आई सार्वजनिक शौचालयात सफाई कामगार म्हणून काम करायची. रेहान हा इक्बाल मैदान आणि मोती मशिदीच्या परिसरात पेन आणि किचन विकून आपल्या आईला हातभार लावत होता. रेहान गायब झाल्यानंतर त्याची आई त्याची वाट बघत राहिली. रेहान आत्ता घरी येईल, मग घरी येईल असा स्वतःलाच दिलासा देत होती. मात्र रेहान घरी आला नाही. त्यानंतर त्याच्या आईनं पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर 4 दिवसांनी 10 ऑगस्टला छोटा तालाब परिसरात एका मुलाची डेड बॉडी एमपी पोलिसांना सापडली. त्या डेड बॉडीच्या पोटावर आणि पायांवर धारधार शस्त्रानं जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये ही हत्या आहे हे कन्फर्म झालं. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र आता हा खून कुणाचा झालाय हे पोलिसांनी शोधण्यासाठी जंग पछाडायला सुरुवात केली. त्यासाठी मृतकाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर 5 दिवसांनी 15 ऑगस्टला रेहानच्या हातावरील टॅटूवरून त्याच्या आईनं रेहानची ओळख पटवली. यानंतर हा मृतदेह कोणाचा आहे हे तर पोलिसांना कन्फर्म झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवली. पोलिसांनी संशयाच्या धाग्यावरून जोहेब, त्याच्यासोबत आमिर आणि आणखीन 3 अल्पवयीन मुलांना अटक केली. आता पोलीस या लोकांपर्यंत कसे पोहोचले, त्यांना अटक कसं केलं, याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे की जोएब, आमिर आणि त्या 3 अल्पवयीन मुलांनी रेहान सोबत नक्की काय केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे जोएब, ज्याचं वय अवघं 20 आहे. त्यानं BBAचं शिक्षण पूर्ण केलंय. किशोरवयीन मुलांसारखा त्याला सोशल मीडियाचा छंद होता. इंस्टाग्रामवर तो रील बघायचा. अशाच एका रीलमध्ये त्याला समजलं की ह्युमन ऑर्गन्सला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. त्यातही पुरुषांच्या टेस्टिकल्सला कोट्यावधींची किंमत मिळते आणि या टेस्टिकलला खास करून आखाती देशात मागणी आहे. त्यानंतर या जोएबच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली, ती म्हणजे कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे मिळवायचे. यासाठी जोएबनं आपल्याच परिसरातल्या असणाऱ्या आमिरला बकरा बनवला. स्वतः BBAचं शिक्षण घेतलेल्या जोएबनं आमिरला आपण डॉक्टर असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यानं डॉक्टरांचा स्टेथोस्कोप, पांढरा कोट खरेदी केला आणि पोरांना आपण डॉक्टर आहोत याची खात्री पटवून दिली. त्यानंतर जोएबनं पोरांना तीच रील दाखवली ज्या रीलमध्ये पुरुषांच्या टेस्टिकलला कशी मागणी आहे हे सांगितलं होतं. संबंधित आमिर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आणखीन काही अल्पवयीन मित्रांना आपल्या कयात घेत जोएबनं यातला आर्थिक फायदा त्यांना पटवून दिला. पैसे मिळवायचे असतील तर असं काहीतरी करायला पाहिजे हे देखील त्यांच्या मनात ठसवलं. त्यानंतर ती पोरं याला तयार झाली. आता या संपूर्ण प्रकरणांमध्ये ज्याचे टेस्टिकल घ्यायचे, ज्याचे टेस्टिकल काढून विकायचे, त्याला किमान 15 वर्ष पूर्ण असायला हवीत अशी अट आहे हे जोएबनं त्यांना सांगितलं. यानंतर आमिरनं आपल्या मित्रांसोबत या टेस्टिकल कांडसाठी सावध राहायला सुरुवात केली आणि त्यांच्या नजरेत भरला
तो म्हणजे रेहान. त्यांनी रेहानसोबत ओळख काढली. रेहानची कौटुंबिक पार्श्वभूमी बघता रेहान हे त्यांच्यासाठी सोपी शिकार होती. त्यांनी रेहानला, "मला एका ठिकाणी जायचंय, थोडंसं भांडण झालंय, तू आमच्या सोबत आला तर तुलाही ₹100 देऊ," असं म्हणत आश्वस्त केलं. त्यानंतर रेहानला घेऊन आमिर आणि त्याचे साथीदार हे छोट्या तलावाजवळील निर्जन धोबीघाट भागाकडे गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी धारदार शस्त्रांनी रेहानवर वार केले. त्याचे टेस्टिकल काढले आणि ते टेस्टिकल एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून बर्फामध्ये ठेवले. का? तर ते जास्त काळ राहावे. त्यानंतर या टोळीनं रेहानच्या टेस्टिकलसाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. झोहेब यात अग्रक्रमात होता. त्यांना या बदल्यामध्ये किमान कोटभर रुपयांची अपेक्षा होती. पण या गँगचं दुर्दैव हे की रेहानचे टेस्टिकल काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पाहिलेली रील खोटी आहे. या टेस्टिकलसाठी कोणतंही गिऱ्हाईक नाहीये. त्यानंतर जुबेर, आमिर आणि त्यांच्या सर्व साथीदारांचे धाबेदन आणले, कारण तोवर त्यांनी पैशांसाठी या रेहानचा जीव घेतला होता. त्यानंतर रेहानच्या टेस्टिकलचं करायचं काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आपण सापडायला नको पोलिसांना, म्हणून त्यांनी बर्फात ठेवलेले ते टेस्टिकल तळ्यात फेकून दिले. पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये झोएब, आमिर आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांना तर अटक केलीच आहे. सोबतच झोएबनं कोणकोणत्या खरेदीदारांशी संपर्क साधला होता, या प्रकरणात देशात कुठली मोठी गँग आहे का, याचा देखील तपास सुरू केला. सोबतच ज्या तळ्यात रेहानचे टेस्टिकल फेकले होते, ते शोधण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. पण यामुळं देशभर सध्या काही प्रश्न चर्चेत आलेत. ते म्हणजे असंही होऊ शकतं का? कारण आजवर लोकांनी ट्रॅफिकिंगचे अनेक प्रकार पाहिलेत. यकृत, किडनी, डोळी, शरीरातील विविध अंगांचं स्मगलिंग होतं, त्याचं प्रत्यारोपण देखील होतं. मात्र आजपर्यंत कधीच कोणीच पुरुषांचं टेस्टिकल काढलं जाईल आणि त्याला कोट्यावधींची किंमत मिळेल असा विचारही केला नव्हता. पण एका रील्समधल्या माहितीवरून मध्य प्रदेशातल्या भोपाळातल्या एका 17 वर्षीय पोराचा जीव घेऊन त्याचे टेस्टिकल कोट्यावधीत विकण्याची स्वप्न पाहिली गेली. या प्रकरणातले आरोपी आता जेलमध्ये आहेत. मात्र अशा घटना समाजासमोर एक प्रश्न उपस्थित करतात की सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध असायला हवेत का? रील्स फीडमध्ये येणारे व्हिडिओ सेन्सॉर होऊन यायला हवेत का? अन्यथा आज ज्या प्रकारची घटना घडली आहे, तशा अनेक घटना यापुढे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या प्रकरणाबद्दल तुमची मतं काय आहेत, मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.